महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. कोण जिवंत आहे आणि कोण मेलेलं हे मी समजू शकतो. आहे मेलेली माती. मला एक आरसा द्या हो. जर तिच्या श्वासाने त्याची काच दुखावली किंवा डागाळली तर अर्थातच ती जिवंत आहे. तसे असेल तर या एकाच भाग्ययोगाने होऊ शकेल पुरेपूर भरपाई मी भोगलेल्या सर्व दुःखांची. तुला फासावर चढवणाऱ्या त्या बदमाशाला मी आहे ठार केलेले. असे बरेच मराठी सिनेमे आहेत की जे मी आत्ता मी म्हणतो की ते मी कशाला कोण असं एखादे निळूभाऊ पण मला म्हणाले डॉक्टर फार नको त्या गोष्टीत फार वेळ घालवलाय, तुम्ही तसं काय करू नका. कारण शेवटी काय की मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे तो स्वतःला तुकड्या तुकड्याने विकावं लागतंच. मग तो नट असू दे नाहीतर आणि डॉक्टर असू दे नाहीतर आणि कोणीतरी असू दे. माझ्या आयुष्यातनं नाटक वजा केलं तर काय काही उरतच नाही असं मी म्हणेन. एखाद्या नाटकाचे 50 प्रयोग केल्याशिवाय ते यशस्वी होत नाही व्यावसायिक रंगभूमीवर, ही वस्तुस्थिती मात्र बदलत नाही. आणि तेवढी ताकद आर्थिकदृष्ट्या किंवा इतर कुठल्याही दृष्टीने आपल्या इथे तसे निर्माते नाही आहेत. म्हणूनच ती आपल्याला हवं ते नाटक करणाऱ्या लोकांवर जास्त अवलंबून आहे. दत्ता भगतांचं वाटापळ सुद्धा जे केलं ते सुद्धा याच विचारांनी केलं की दलित चळवळीचं खरं स्वरूप काय असायला हवं, बाबासाहेबांचं काय म्हणणं होतं हे सहसा कुणी सांगायला जात नाही. महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्याकडे एक खास पाहुणे आलेले आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर शरद भुताडिया. म्हणजे अखिल भारतीय पातळीवर रंगभूमीवर ज्यांचं नाव खूप आदरानं घेतलं जातं. म्हणजे त्यांनी आतापर्यंत जी नाटकं केली त्या नाटकांची नावं जरी आपण उच्चारली तरी त्यांनी काय दर्जाचं काम केलं हे आपल्या लक्षात येऊ शकतं. गोपू देशपांडेंचं उद्ध्वस्त धर्मशाळा असेल, अंधार यात्रा असेल, विंदा करंदीकरांनी म्हणजे अनुवादित केलेलं किंग लिअर असेल किंवा कोपनहेगन असेल, सत्यशोधक असेल, अशी वेगवेगळी नाटकं त्यांनी आतापर्यंत केलेली आहेत. त्यांना महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतीय पातळीवरच्या अनेक नामवंत रंगकर्मींच्याकडून, जाणकार रसिकांच्याकडून दाद मिळालेली आहे. त्यांची साधारण कारकीर्द रंगभूमीवरची अर्धशतकाहून अधिक आहे. तर अशा डॉक्टर शरद भुताडे यांच्याशी बोलणार आहोत. त्याचं निमित्त आहे खरं तर, म्हणजे आपण सहज असं भुताडे यांना बोलवलं असं नाही. येत्या 29 एप्रिलला डॉक्टर भुताडिया यांचं मार्क्स इन सोहो हे हॉवर्ड झीन या लेखकाचं नाटक आहे. साहिल कल्लोळी यांनी त्याचं रूपांतर केलेलं आहे. याचा प्रयोग मुंबईत 29 एप्रिलला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होतोय. त्यानिमित्त आपण डॉक्टरांशी बोलणार आहोत, या नाटकाबद्दल बोलणार आहोत आणि त्यांच्या एकूण आजवरच्या रंगभूमीच्या प्रवाच्या संदर्भातही बोलणार आहोत. डॉक्टर नमस्कार. तुमचं एक नवं नाटक येतंय येत्या 29 एप्रिलला मुंबईत, त्याचा प्रयोग होतोय, मार्क्स इन सोहो. ते काय आहे नाटक? खरं तर त्या नाटकाबद्दल आधी सांगा. म्हणजे कुतूहल आहे खूप त्या नाटकाबद्दल. अर्थात तुमच्या प्रत्येक नव्या नाटकाबद्दल राज्यातल्या जाणकार रंगभूमींना एक औत्सुक्य कुतूहल असतंच. तर या नाटकाबद्दल काय सांगाल तुम्ही? हे हॉवर्ड झीन यांनी लिहिलेलं आहे. ते खरं तर एकपात्री आहे, ज्यामध्ये कार्ल मार्क्स हा स्वतः प्रेक्षकांशी बोलतो.
त्याच्या मृत्यूनंतर तो जवळजवळ 150 वर्षांना परत आलेला आहे आणि अं, त्याला जायचं असतं लंडनमधल्या सोहो या विभागामध्ये, की जिथं तो पूर्वी राहायचा. पण तिकडची म्हणजे भोंगळ नोकरशाही जी आहे ती त्याला पाठवते न्यूयॉर्कच्या सोहोला. न्यूयॉर्कमध्ये पण एक सोहो आहे आणि तिथून नाटकाला सुरुवात होते. आणि मग तो स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याविषयी, नंतर एकूण अभ्यासाबद्दल खूप तात्विक आणि अतिशय सोप्या भाषेत लोकांशी बोलत राहतो, लोकांना त्या गोष्टींची जाणीव करून देतो. आणि एक माणसाचं जे स्वप्न आहे की ही संपूर्ण पृथ्वीवर एक प्रकारची समानता यावी, तर त्याबद्दल त्या नाटकाचा बोलून त्या नाटकाचा शेवट होतो. असा हा सगळा प्रवास आहे आणि अतिशय इंटरेस्टिंग आहे असं मला वाटतं. आणि त्याचा प्रयोग होतोय याचाही मला खूप आनंद आहे. डॉक्टर, खरं तर इतर जे रंगकर्मी आहेत किंवा रंगभूमीशी संबंधित मंडळी आहेत, ती ज्या नाटकांना शक्यतो हात लावत नाहीत अशा नाटकांना तुम्ही अशा नाटकांच्याकडे जाता, अशी नाटकं घेता, अशी नाटकं करता. त्याला विचारनाट्य असं आपण म्हणू. ती वैचारिक नाटकं लोकांच्या पर्यंत पोहोचवत असता. तर मला या अनुषंगानं तुम्हाला विचारेन की तुम्ही नाटक का करता? याचं कारण तुम्ही म्हणाल तर खरं तर आमची जी संस्था आहे प्रत्यय नावाची, आणि त्यामधली जी माझे मित्रमंडळी आहेत सगळी, त्यांनी अशा विचारांनी नाटक सुरू केलं की ही केवळ एक करमणुकीची किंवा हौसेमौजेची गोष्ट नाहीये. ती अशा प्रकारचा विचार, एक चांगला विचार लोकांपर्यंत अतिशय सशक्तपणे आणि ज्याला म्हणू की प्रभावीपणे पोचेल, कसा पोचेल याचा विचार करून त्यांनी ती नाटकं निवडली आणि त्याप्रमाणे ती बसवण्याचा आग्रह धरलेला आहे. मी यांच्याबरोबर 1982 पासून मी काम करतोय प्रत्ययमध्ये आणि त्यामुळे दोन्ही आहे याच्यामध्ये की माझी स्वतःची सुद्धा त्याच्यामध्ये खूप डेव्हलपमेंट झाली आहे, प्रत्ययाची झाली आहे आणि एक अतिशय चॅलेंजिंग अशा पद्धतीची नाटकं करण्याची एक प्रथाच निर्माण झाली आणि त्यातून चांगल्या गोष्टी घडल्या. खरं तुमचे सुरुवात जर कारकिर्द बघितलं तर तुम्ही सुरुवातीच्या काळात काका खिशाचा किंवा नंतर तुझं आई तुझं पाशी अशा प्रकारची नाटकं सुरुवातीला केलेली आहेत. पण नंतरच्या टप्प्यात हे काय दिसत नाही. असं काय कारण त्याचं? त्याचं कारण म्हणजे काय, ते एकतर त्यावेळी कॉलेज डेजमध्ये अशा प्रकारच्या नाटकात, मुळात नाटकात काम करण्याची एक प्रचंड उर्मी असते आपल्याला आणि त्यातून त्यामुळे आणि कॉलेजेसमध्ये त्यावेळी फार्सिकल किंवा सामाजिक नाटकच बसवली जात असत. एकूण ती बसवायलाही हरकत नाही माझ्या मते, पण त्याच्यामध्ये एक चांगला विचार जर असेल, काही लोकांच्या आजच्या रोजच्या जगण्याविषयीचे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि वैचारिक पद्धतीनं जर मांडले असतील तर त्याला किती महत्व असतं हे मलाच कळायला खूप वर्ष गेल्या कारणानं सुरुवातीच्या काळामध्ये मी तशा प्रकारच्या नाटकांमध्ये कामं केली. अर्थात त्यामुळे मला रंगभूमीचा खूप अनुभव मिळाला की ज्याचा मला या आताच्या माझ्या सगळ्या नाटकांमधून तुम्हाला दिसेल. पण आता एक गोष्ट यात दिसते की तुम्ही ज्या प्रकारची नाटकं करताय तशा प्रकारची नाटकं लिहिणारे मराठीत फार कमी नाटककार आहेत. म्हणजे अगदी गोपू देशपांडे असतील, गुंचवार असतील, तर अशी मंडळी. त्यातही तुम्हाला गोपू देशपांडे हे ज्यांना तुम्ही प्रतिसाद द्यावा असे फार महत्वाचे नाटककार वाटतात. तर काय तुम्ही गोपूंच्या नाटकांच्या बद्दल काय, की तुम्ही साधं दोस्त धर्मशाळा केलं, सत्यशोधक केलं, अंधार यात्रा केलं, म्हणजे त्यांची बहुतांश नाटकं तुम्ही केलेली आहेत. काय तुम्हाला ती का अशी आपली वाटतात?
कसं आहे की त्यांनी वैचारिक संघर्ष हा नाटकामध्ये आणण्याचं एक अतिशय महत्वाचं मराठी नाटकाच्या बाबतीत काम केलेलं आहे. आणि राजकीय नाटक म्हणजे राजकारणातल्या लोकांची नक्कल हा समज मोडून काढला आणि त्यांना एक प्रकारचा त्यातून राजकीय संघर्ष सुद्धा अपेक्षित होता आणि तोच त्यांनी त्यात मांडलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं एकूण संत साहित्य, सर्व प्रकारच्या साहित्याबद्दल सुद्धा अतिशय चांगला अभ्यास आहे आणि त्याचाही त्यांच्या नाटकातून खूप चांगला उपयोग होताना दिसतो आणि तो अतिशय समर्पक अशा पद्धतीचा उपयोग आहे. त्यामुळं गोपू हे आमच्या मते अत्यंत आधुनिक अलीकडच्या काळातले नाटककार आहेत आणि केवळ एवढंच नाही तर त्यांचा आमच्या संस्थेशी सुद्धा त्यावेळी अनेक वर्ष संबंध होता. त्यांच्याविषयी एक डॉक्युमेंटरी सुद्धा आमच्या अनिल सोडोलीकरांनी केलेली आहे. तर इतका आपलेपणा जो होता निर्माण झालेला तो दोन्ही पद्धतीचा होता की तो वैचारिकही होता आणि लिखाणाच्या संदर्भातलाही होता. आता याच्या दरम्यानचा एक प्रश्न असा की सुरुवातीला तुम्ही ज्या प्रकारची नाटकं केली आणि नंतरच्या टप्प्यात ज्या प्रकारची नाटकं केली, तर हे वळण कधी बदललं तुमचं? म्हणजे प्रायोगिक वळणाकडे तुम्ही पूर्णपणे समांतर अशा रंगभूमीकडे वळलात. हा टर्निंग पॉइंट कुठला होता? खरं तर मी कोल्हापुरात आल्यानंतर म्हणजे मी त्यापूर्वी मी सोलापूरला होतो. जवळजवळ 8 वर्ष मी MBBS DCSचा अभ्यास करत होतो. त्यावेळी मला सर्व नाट्यतंत्रांविषयी ओळख करून दिली ती डॉक्टर देगावकर या रेडिओलॉजिस्ट सरांनी आमच्या. आणि नंतर कोल्हापुरात परत आल्यानंतर जेव्हा माझा या प्रत्येच्या मंडळींशी संबंध आला तोच एक टर्निंग पॉइंट होता असं म्हणायला हरकत नाही. की त्यानंतर मी माझा नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आणि मी चांगल्या पद्धतीने अतिशय सौंदर्यशास्त्राकडेही लक्ष देणं आहे, विचाराकडेही तेवढंच लक्ष दिलं पाहिजे असा एक माझ्यामध्ये विश्वास निर्माण झाला आणि मग त्यातून पुढे नाटकं घडू लागली. मला डॉक्टर आपण कोल्हापूर संदर्भात ज्यावेळी विचार करतो त्यावेळी मला एक गोष्ट अशी प्रकर्षानं जाणवते की कोल्हापूर स्कूलचा सिनेमा खूप वेगळा आहे आणि तुमची इथली नाट्य चळवळ खूप वेगळी आहे. म्हणजे दोन वेगळे प्रवाह आहेत, म्हणजे अशा समांतर जाणाऱ्या रेषा आहेत ज्या शक्यतो कुठंच अशा पुढे मिळण्याची, भेटण्याची, भिडण्याची शक्यता नाही. तर मला तुम्ही याकडे कसं बघता? ही दोन वेगळे प्रवाह स्वतंत्रपणे चाललेले आहेत. सिनेमाचा प्रवाह सुरुवातीपासूनचा वेगळा, हा तुमचा प्रत्यय नंतरचा नाटकांचा प्रवाह वेगळा चाललाय. तुम्ही कसं बघता याच्याकडे? कारण ह्या फक्त कोल्हापूरशी संबंधित गोष्टी नाहीत, या राज्य पातळीवरच्या म्हणजे एकूण मराठी कोल्हापुरी एकूण मराठी सिनेमाच्या संदर्भात आपण बोलतोय आणि तुमची प्रत्यय असेल, अभिरुची असेल, या नाट्य संस्थांच्या माध्यमातून होणारं सगळं हे सुद्धा राज्य पातळीवर वेगळेपण आहे. म्हणजे हे काही कोल्हापूर शहरापुरतं मर्यादित गोष्ट नाही. तर या पण तरी सुद्धा एका शहरातल्या दोन वेगळ्या गोष्टींच्याकडे तुम्ही कसं बघता? एकतर मराठी सिनेमा जो आहे तो सुरुवातीला या लोककलेच्या संदर्भात तो सुरू झाला. त्यानंतर त्याच्यामध्ये विनोदी पद्धतीचे सिनेमे येऊ लागले आणि मग त्यामध्येच तो गुंतून राहायला लागला. अगदी मुंबई पुण्याकडचे सोकॉल्ड स्टार ऍक्टर्स घेतले जायचे आणि ते सिनेमे यशस्वी करून दाखवण्याचा प्रयत्न व्हायचे आणि तसंच त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही होता. जागतिक सिनेमाशी आपला संबंध निर्माण होणं हे त्यावेळी शक्य झालं नाही. आता काही प्रमाणात ते शक्य होते, पण ते शॉर्ट फिल्म्स मधून वगैरे होताना दिसतंय की अतिशय महत्वाचे
छोटे विषय असतील पण ते जागतिक पातळीवरचे प्रश्न मांडतायत आणि त्यामुळं ते वेगळ्या पद्धतीनं त्या माध्यमाकडे बघता येतात. आणि नाटकाचं तुम्ही म्हणाल तर कसं आहे की त्या बाबतीत थोडंफार तसंच आहे की ते स्पर्धेपुरतं मर्यादित, नंतर स्पर्धेत नंबर मिळवणे, बक्षिसं मिळवणे अशी ध्येय डोळ्यासमोर ठेवल्या कारणानं ती तशी घडू शकत नाही. कारण काय, बेसिकली कला ही माणसाच्या जीवनाला ही अपरिहार्यच आहे. आणि ह्या गोष्टीचा जोपर्यंत लोक आग्रह धरत नाहीत, नाटक करणारे धरत नाहीत, तोपर्यंत नाटक पाहणारे पण नाही धरणार. आणि त्यामुळे हा फरक आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच ते दोन्ही प्रवाह एकत्र खरं म्हणजे यायला पाहिजे, पण आलेले नाहीत अजून तरी. म्हणजे याकडे मी आता याच अनुषंगाने दुसरा असं बघू शकतो की म्हणजे इथली प्रायोगिक रंगभूमीची चळवळ किंवा आपण प्रवाह म्हणू तो एवढा सशक्त आहे, पण नंतर तो एका व्यावसायिक यशाकडे जायला पाहिजे. तिथून तो टप्पा इथल्या रंगभूमीला गाठता आला नाही. त्याला बरीच कारण आहेत. कसं आहे, त्याला एकतर तुम्ही अतिशय नोन फेस असलेली माणसं घेणं आवश्यक असतं. नंतर लोकांना मागणी तसा पुरवठा अशा पद्धतीची नाटकं देणं सुद्धा अपेक्षित आहे त्यातून. आणि त्यामध्ये विनोद हा फार महत्वाचा ठरतो. आणि त्यामुळे त्याकडे त्या दृष्टीनेच पाहिलं जातं. पण असं असून सुद्धा की एखाद्या नाटकाचे 50-50 प्रयोग केल्याशिवाय ते यशस्वी होत नाही व्यावसायिक रंगभूमीवर, ही वस्तुस्थिती मात्र बदलत नाही. आणि तेवढी ताकद आर्थिकदृष्ट्या किंवा इतर कुठल्याही दृष्टीने आपल्या इथे तसे निर्माते नाही आहेत. म्हणूनच ती आपल्याला हवं ते नाटक करणाऱ्या लोकांवर जास्त अवलंबून आहे. आणि तशीच राहील असं मला वाटतंय. आणि राहणं माझ्या मते तरी योग्य आहे. व्यावसायिक ह्याच्यामध्ये खूप कॉम्प्रोमाइजेस करावी लागतात नाटकाशी, नाटकातल्या या सर्वच गोष्टींची. आणि त्यामुळे ते होऊ नये आणि सशक्त हे चालू राहावी असं वाटतं. मला याच अनुषंगाने असा नेहमी प्रश्न येतो की तुम्ही हे जे काही कसदार सगळं केलं आतापर्यंत ते कोल्हापुरात राहिल्यामुळं केलं की एवढं कसदार करूनही कोल्हापुरात राहिल्यामुळे त्याची नीट दखल घेतली नाही? काय आहे त्याचा पुन्हा तो प्रश्न येतोच. म्हणजे मला त्याच मुद्द्याकडे मी पुन्हा पण येतोय, मला कळतंय, पण मला ते त्याच्यामुळे कसं मुळापर्यंत जाता येतं का बघतोय मी. कोल्हापूरमध्ये असणं हे काही प्रमाणात तसं त्या ह्याला मारक सुद्धा ठरू शकतं. कारण कसं आहे की तुम्ही कितीही चांगला विचार केलात, कितीही चांगलं नाटक केलं तरी ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळं ती गोष्ट तुम्ही कोल्हापुरात राहून करू शकत नाही. आपली जी सेंटर्स आहेत महाराष्ट्राची, मुंबई आणि पुणे, तिथे जाऊन ते सगळं काम करायला पाहिजे आणि घडवलं पाहिजे. त्यामुळे इथून जाऊन नाटक करणं, आता उदाहरणार्थ हे नाटक सुद्धा तिथून आपण जायचं म्हटल्यानंतर जवळजवळ प्रवास खर्चच 25-30 हजार रुपये येतो. आणि मग त्यासाठी आपल्याला प्रायोजक तसे शोधावे लागतात. सुदैवाने यावेळी आम्हाला चव्हाण सेंटर सारखं पवार सरांचे पण आम्हाला अतिशय त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. आणि खूप छान त्यांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दलही आम्ही आभारी आहोत. आणि तिथल्या सगळ्या नियामक मंडळांनी, योगेश कुदळे वगैरे इतरांनी खूप त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन ते ठेवलेलं आहे नाटक. आता बघूया मुंबईतले लोक कितपत प्रतिसाद देत आहेत. खरं तर आपण एखादी गोष्ट गंभीर करत असताना
आपल्याला तसे सहप्रवासी सुद्धा तशा गंभीर प्रकृतीचे त्या दर्जाचा विचार करणारे असायला लागतात. मला वाटतं तुमच्या दृष्टीने ती एक चांगली गोष्ट की तुम्हाला इथं प्रत्यय नावाची एक संस्था भेटली. म्हणजे तुम्ही उल्लेख केला 1982 सालापासूनचा, म्हणजे साधारण 44 दशकांच्याहून अधिक काळचा हा प्रत्ययचा प्रवास आहे. आणि एक प्रोग्रेसिव्ह विचारांची नाट्यसंस्था कोल्हापूर सारख्या शहरात इतकी वर्ष सातत्यानं काम करते. म्हणजे असं कधी त्या सातत्यात खंड पडलेला नाही तुमच्या. म्हणजे सतत तुम्ही राज्य नाट्य स्पर्धा असेल किंवा अशा वेगळ्या प्रयोगांच्या निमित्तानं असाल, सतत काहीतरी करत आलाय. तर काय एकूण या प्रत्येच्या योगदानाबद्दल, त्या संस्थेबद्दल काय सांगाल तुम्ही? एकतर त्याचं जे सगळं योगदान जे आहे ते त्या प्रत्येच्या विचारांना आहे. त्यामध्ये असलेल्या लोकांच्या अभ्यासाला, त्यांच्या एकूण जागतिक रंगभूमीच्या समजेला आणि इतर सर्व गोष्टींना त्याचं श्रेय जातं. आणि म्हणूनच ही एक वेगळ्या प्रकारची संस्था आहे. पण मगाशी तुम्ही जे म्हणालात तसं ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय पोचलं नाही, पोचत नाही. गोपू देशपांडे आमच्याबद्दल ओळख करून देताना नेहमी गमतीनं म्हणायचे, यांनी माझ्या जास्तीत जास्त नाटकाचे कमीत कमी प्रयोग केलेले आहेत. तर त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे. त्याला अर्थात खरं तर ह्या चांगल्या गोष्टी पोचण्यासाठी माध्यमांची भूमिका फार महत्वाची असते. आणि ते सगळी माध्यमं, सगळी प्रमुख माध्यमही मुंबईत शक्यतो केंद्रित आहेत. मला वाटतं त्याचा एक फटका तुम्हाला बसतो. म्हणजे इथं तुम्ही प्रादेशिक स्तरापुरतच राहतो. आणि जायचं तर ते खूप खर्चिक होतं तिकडे जाऊन नाटक करणं वगैरे असं पण आहे. आणि मग तुमचे लोक कितीही त्याचं ते उचलून धरलं तरी ते थोडं तसं अवघडच. पण हे मात्र चोरमरेंनी खूप चांगला एक प्रकारचा पायंडा पाडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही, की नवीन येणाऱ्या चांगल्या नाटकांबद्दल बोलायला लावलं लोकांना इथं बोलवून. हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येमधले तुमचे सहकारी कोण, म्हणजे त्यांचं योगदान काय सांगाल तुम्ही त्यांच्याबद्दल? मी संस्थेबद्दल सांगाल. म्हणजे तुम्ही ओळखतात बरेच लोकांना, पण लोकांच्या माहिती तुमच्या बरोबर एक सगळ्यात सुरुवात जी झाली ती दिलीप धोंडो कुलकर्णी नावाचे आमचे अतिशय ज्याला म्हणू की कवी मनाचे पण खूप वेगळ्या विचारांचे लेखक होते, सिद्धास्त लेखक होते. त्यांनी एक उत्तरराम चरित नावाचं नाटक लिहिलं, ज्याचा संगीत नाटक अकादमीचा जो महोत्सव त्यावेळी भरायचा दिल्लीला, त्याच्यामध्ये प्रयोग झाला. आणि मग नंतर शरद नावरे आहेत, उदय नारकर, माया पंडित, पवन खेबुडकर, किरण खेबुडकर आणि ते त्यांची पुन्हा मुलं, हे सगळे एकत्रित इतकी वर्ष काम करतायत. सगळ्यांचे विचारसरणी आणि नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय चांगला आणि साम्य असणारा आहे एकमेकांशी. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे, नाहीतर आपल्याकडे एखादी संस्था सुरू झाली की काही दिवसांनी वादावादी चालू होते आणि वगैरे वगैरे. वादावादी होते आमच्यात, नाही असं नाही, पण ती वेगळ्या प्रकारची. तर अशा रीतीने ते सुरू राहिलं आणि आम्ही ते नेटाने चालू ठेवलंय. आणि याला केवळ आणि केवळ ही सगळी मंडळी जबाबदार आहे. आता मी प्रत्येक संदर्भात तुमची नाटक निवडण्याची आणि नाटक बसवण्याची काय प्रक्रिया काय असते? नाटक निवडताना आम्ही जास्त फार वेळ घेतो असं एक मला वाटतं. की एक मुद्दा महत्वाचा की त्या नाटकाचा आशय काय आहे. म्हणजे 2 भाग असतात. एक नाटकाचा विषय असतो म्हणजे नाटकाची गोष्ट, आणि नाटकाचा आशय असतो ज्याला आपण कंटेंट म्हणतो. तर त्या आशयाकडे आम्हाला लक्ष देण्याची सवय या मंडळींनी सगळ्या लावलेली आहे. की
का हे करायचं तर कशासाठी करतोय आपण, यानं काय काय होणार आहे माणसाच्या आयुष्यात म्हणा किंवा त्याच्या अनुभवात म्हणा, कोणत्या प्रकारची बहर पडणार आहे याचा पूर्ण विचार करून मग नाटक ठरवलं जातं. आणि मग आम्ही ते आणि मग त्या प्रोसेसमध्ये फार मोठ्या अडचणी येत नाहीत. म्हणजे जसा आशय आहे तसंच नेपथ्य ठरतं, जसा आशय आहे तसं अभिनयाची पद्धत ठरते, प्रकाश योजना ठरते आणि असं करत 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 ते उभं राहतं. तर मग अशी तुम्ही उत्तर रामचरितचा उल्लेख केला. आत्ताच्या काळात तुम्ही उत्तर रामचरितचा प्रयोग करू शकता का? केलं ना आम्ही 2 वर्षापूर्वी केले प्रयोग त्याचे. हा, पुण्यापर्यंत जाऊन आलो, नाही असं नाही. पण ते थोडस पुन्हा कसं होतंय की ते आपलेच लोक बघतात जास्त. हा, हा. म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते की ते आपल्या लोकांना शहाणा करण्यासाठी आहे की काय ते काय असं. असं, हा. हा. तर त्यामुळं म्हणजे हेच वैशिष्ट्य आहे एकूण प्रोग्रेसिव्ह मुवमेंटचं. म्हणजे ते बाहेरच्या लोकांना मुवमेंट मध्ये सहभागी करून घेण्याचं फार कमी होतं. आपणच तेवढं आपल्या वर्तुळापुरतं ते करत राहायचं. नाही तर मग ती पुन्हा सगळी कॉम्प्रोमाइज करायला लागतात, करायला लागतं सगळं. त्यापेक्षा मग आहे ते आपण सकसपणे करत राहायचं. असा एक मी सुरुवातीला उल्लेख केला की बाबा शक्यतो ज्याला कोणी हात लावायला धजावत नाही अशी गोष्टी तुम्ही निवडता. त्यातली मला वाटतं एक महत्वाचा टप्पा हा किंग लिअरचा होता. तुमच्या एकूणच प्रत्येच्या वाटचालीतला असेल, डॉक्टर शरद भुताडिया व्यक्ती म्हणून तुमच्या वाटचालीतला असेल, तर काय सांगाल तुम्ही एकूण लिअर पेलताना तुम्हाला काय काय करायला लागलं? एक तर त्याची भाषा जी आहे ती अतिशय काय म्हणू चतुष्खंडी मुक्त छंद असं त्याला यांनी नाव दिलेलं आहे विंदांनी. त्या पद्धतीचा रिदम त्या पूर्ण नाटकात आहे आणि मुक्त छंदात लिहिलेला आहे. तर तो अंगवळणी पाडणं हे एक फार मोठं चॅलेंज होतं. दुसरं म्हणजे ती फारशी न झालेलं शेक्सपियरची शोकात्मिका आहे. हॅमलेट अँड मॅकबेथ हे अतिशय प्रसिद्ध आहेत, पण किंग लिअरला सहसा कुणी करण्याचं धाडस करत नाही. त्याचं रूपांतर नटसम्राट शेकडो ते त्याचं मध्यमवर्गीय स्वरूप होतं. पण अर्थात विथ ड्यू रिस्पेक्ट सगळा, पण तरी कसं आहे की याच्यामध्ये ज्या पद्धतीने लिअरला रिअलाइज होत जातं हळूहळू आपला मोठेपणा हा कसा खोटा आहे हे रिअलाइज होत जातं आणि मग तो हळूहळू त्याचं एक आत्मिक उन्नयन ज्याला म्हणू आपण ते होतं आणि मग त्यातूनच पुढे ते कथानक पुढे सरकत जातं. आणि ते मूळचं 5 अंकी नाटक होतं, ते मी 3 अंकामध्ये डिवाइड केलं होतं. आणि त्याच्यामध्ये लिअरच्या मानसिकतेत पडणारे फरक, याच्यात काय जे टप्पे आहेत ते टप्पे घेऊन मी ते 3 भागामध्ये हे केलं. एक तर पहिला म्हणजे तो डिसअपॉइंट होतो, म्हणजे अपेक्षाभंग त्याचा जो होतो तो. नंतर दुसरा म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख आणि प्रचंड रौद्र असं त्याचं स्वरूप. आणि तिसरं उद्दयनाचं स्वरूप, ज्याच्यामध्ये त्याला माणुसकीची, नंतर आपल्या पूर्ण समाजाचं जे भान यायला हवं ते कसं येतं हे अतिशय सुंदरपणे त्याच्यात आलेलं आहे. आणि मला नाही वाटत की अशा प्रकारे एखाद्या सामाजिक याची शोकात्मिका शेक्सपियरनं दुसरी लिहिली असेल असं वाटत नाही. वेगळ्या प्रकारची नाटकं लिहिलेली आहेत त्यांनी प्रचंड, पण हे मात्र अद्वितीयच आहे, प्रश्नच नाही. किंग लिअरचे प्रयोग देशभरात सगळीकडे झाले ना? हो. आम्ही खूप
प्रयत्न करून जवळजवळ ते त्याच्यामध्ये जवळजवळ 20-25 लोकांची टीम होती. पण तरी सुद्धा भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमधून वेगवेगळ्या कारणाने होणारे जे काय महोत्सव आहेत, उदाहरणार्थ नांदीकार नावाचा महोत्सव कलकत्त्याला दरवर्षी होतो, नंतर दिल्लीचा महोत्सव होतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या गावांमधून वेगवेगळ्या अडचणींवर मात करून आम्ही त्या नाटकाचे प्रयोग केले आणि त्याचं खूप समाधानही मिळालं आम्हाला. म्हणजे त्याला मला वाटतं त्याच्या संदर्भाच्या प्रतिक्रियाही खूप चांगल्या, म्हणजे अगदी तेंडुलकरांनाही खूप आवडलेलं. म्हणजे काय त्याचा रिस्पॉन्स कसा होता तो सगळा, काही महत्वाच्या लोकांचा त्या संदर्भातला? अतिशय मला वाटतं तेंडुलकरही भेटले होते तुम्हाला त्यानंतर. त्यांनी 2 वेळा बघितलं नाटक. बरं. हा. एक थिएटरला बघितलं आणि नंतर मग NCPA मध्ये पण ते आले होते. तर ते ऍक्च्युली लिअरच्या व्यक्तिमत्वाने ते जास्त प्रभावित झालेले होते. आणि मग त्यांनी रामप्रहर मध्ये त्याच्यावर पूर्ण एक हे लिहिलं, पूर्ण एक लेख लिहिला. आणि या सगळ्या त्यातल्या गोष्टींचं अतिशय मनापासून त्यांनी कौतुक केलं. दुसरं म्हणजे स्वतः विंदांनी खूप आम्हाला प्रेमच करायचे ते, म्हणजे अक्षरशः की त्यांचं 75 होती, 75वा वाढदिवस आणि बांद्र्याला प्रयोग होता आमचा. मग आम्ही बोलवलं त्यांना साहजिकच, आणि तो ठेवला होता मोहन वाघांनी, म्हणजे जे आपले प्रसिद्ध निर्माते होते. तर ते मोठ्याच्या मोठा बुके वगैरे घेऊन आले आणि आम्ही प्रत्येतर्फे एक छोटासा नेला होता. तर विंदा म्हणाले की ते जाताना मी तो छोटा बुके घरी घेऊन जाणार आहे, तो माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे. आणि ज्यावेळी यांनी माझ्याकडे या नाटकाचे भाषांतराचे प्रयोग करण्याची परवानगी मागितली, तेव्हा मी त्यांना मानधन प्रत्येक प्रयोगाचं 100 रुपये सांगितलं होतं. ते इथून पुढे त्यांनी मला दिलं नाही तरी चालेल, आणि त्याऐवजी त्यांनी एखादं पुस्तक विकत आणलं तर मला जास्त आनंद होईल. असं म्हणजे अशी माणसं त्यातून वेगळ्या प्रकारची भेटत गेली. रामू रामनाथन, शांता गोखले, नंतर सगळे मुंबईतले, सुरेशचंद्र पाध्ये पुण्यातले, असं सगळ्यांनी त्या नाटकाचं खूप कौतुक केलं, प्रयोगाचं. नांदीकार महोत्सवातला काय प्रतिसाद होता? नांदीकारचा पण छान होता, कारण ते काय तिथे लेअर त्यापूर्वी फक्त बेंगालीतच झालं होतं. ओमपुरीनी ते केलं होतं. तर ते त्यामुळं त्यांना उत्सुकता होती खूप, हे कसं होऊ शकतं. तर ते ओम शिवपुरींनी केलं होतं. ते एका पडझड झालेल्या किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केलं होतं. आम्ही ते थिएटरमध्ये केलं, पण तेवढंच त्यांना ते प्रभावी वाटलं. तुम्ही आता आपण तेंडुलकरांचा संदर्भ आला, तुम्ही तेंडुलकरांचं कुठलं नाटक केलंय? नाही. म्हणजे असं वाटतं का, म्हणजे इतकं असं काय कसं म्हणजे वाटतं का काही राहून गेलं किंवा कसं काय? राहून गेलं मात्र खरं. आणि थोडस काय की त्यांची नाटकं जी होती ती एका महत्वाच्या सामाजिक प्रश्नाबद्दल किंवा विषयावर बेतलेली असायची, आणि त्यातून त्या प्रश्नाची उकल होईलच याचा काही अर्थात ती कुठल्याही नाटकातून तशी नाहीच होत. त्याला पूर्णपणे तशी भूमिका लेखकाचीही असावी लागते, आणि त्यामुळे त्यांचं खरं तर एखादं चांगलं नाटक करायला आम्हाला खूप आवडलं असतं.
पण ते काय झालं नाही एकूण याच्यामध्ये. मग या एकूण प्रक्रियेमध्ये सगळं तुम्ही आता 40-45 वर्ष म्हणजे हे प्रत्येकाशी संबंधित, पण त्याच्या आधी तुम्ही नाटकाशी संबंधित आहे. तर गेल्या या अर्धशतकातली एकूण रंगभूमीवरची स्थित्यंतर आहेत, या स्थित्यंतराकडे कसं बघता तुम्ही, किंवा त्याचं मूल्य हे कसं करता अनालिसिस? आम्ही आमच्या तरुणपणीची नाटकं होती ती काहीशी जुन्या पद्धतीनं बसवली गेलेली. म्हणजे जुन्या पद्धतीनं म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये भाषेवर जास्त काम असायचं. नंतर ज्याला म्हणू की आपण इंटोनेशन्स, नंतर स्टेजवरच्या सर्व मांडणीला या गोष्टींना महत्त्व खूप असायचं. आता अलीकडची मुलं जी मला दिसत आहेत, एक महत्वाचा बदल तुम्ही म्हणालात तो, की ती एका अर्थी खूप आता आधुनिक व्हायला लागली. फक्त त्यांना कुठेतरी ती विचाराची सकसता कमी पडते. म्हणजे काय होतं की ते प्रयोगासाठी प्रयोग म्हणून करतात, एक्सपेरिमेंट फॉर द एक्सपेरिमेंट सेक. तसं न करता त्याला एक चांगली वैचारिक बैठक जर मिळाली तर ती मुलं ही अतिशय चांगलं करू शकतील, याच्यावर माझा पूर्ण विश्वास की त्यांनी त्या पद्धतीचं तंत्रज्ञान, आधुनिकता त्यांच्याकडे आहे. आणि ती जर का चांगल्या पद्धतीनं राबवली तर त्याचा निश्चितच उपयोग होऊ शकतो आणि रंगभूमीवरचं एक महत्वाचं स्थित्यंतरही घडू शकतं. तर मगाशी आपण ह्याच्या लेअर संदर्भात काही बोललो, तर मला वाटतं तुम्ही तशी आणखी राशोमान असेल किंवा एका राजकीय कैद्याचा मृत्यू हे नाटक असेल किंवा सत्यशोधक असेल, ही अशी खूप वेगवेगळी, वेगळ्या धाटणीची, वेगळ्या प्रकारची नाटकं केलेली आहेत. तर नट म्हणून तुम्हाला असं दमवलं कुठल्या गोष्टीने जास्त, किंवा आनंद कुठल्या गोष्टींमध्ये, अर्थ प्रत्येक भूमिकेनं आनंद दिलेला असेल असतोच, पण तरी सुद्धा कुठल्या गोष्टी दमवणं, ह्या वेगळ्या ह्याच्याकडे तुम्हाला विशेष लक्षात राहिलेलं या सगळ्या प्रवासातल्या काही गोष्टी आहेत तुमच्या, या भूमिका सगळ्या उभ्या महत्वाच्या उभ्या करताना? एक तर किंग लिअर तर आहेच, त्यांनी मला दमवलं, पण जेवढं दमवलं तेवढाच आनंदही दिला. पण या विविध नाटकांमधून काम केल्यामुळे मला त्या संबंधातले माणसाच्या जीवनाशी त्यांचे काय संबंध आहेत हे खूप समजत गेलं. आणि एक माणूस म्हणून मग माझ्यात त्यामुळे खूप बदल घडले असं मी म्हणेन. इव्हन आम्ही दत्ता भगतांचं वाटा सुद्धा जे केलं ते सुद्धा याच विचारांनी केलं की दलित चळवळीचं खरं स्वरूप काय असायला हवं, बाबासाहेबांचं काय म्हणणं होतं हे सहसा कुणी सांगायला जात नाही. ते जास्त घोषणाबाजी किंवा अशा लेवलवर जातं, वैचारिक लेवलवर ते फारसं जात नाही. म्हणजे आहेत तशी नाटकं, नाही असं नाही, पण हे आम्हाला त्यातून दाखवायचं होतं की या गोष्टींचा दलितांनी सुद्धा विचार करायला हवा. तर ते खूप चांगलं, आणि ते नाटक म्हणून सुद्धा चांगलं होतं. वाटापळवाटा प्रश्न. पण आता या सगळ्या ह्याच्यात बाबा काही गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत बाबा, हे नाटक आम्ही करायला पाहिजे होतं, ही भूमिका, असं काय तुम्हाला जाणवतं, वाटतं कुठल्या नाटकाबद्दल, कुठल्या त्या नाटकातल्या कॅरेक्टर बद्दल? नाही, तसं मला आता आय एम कंटेंटेड, म्हणजे असू नये माणसाने, पण खूप प्रकारच्या भूमिका केल्या मी आणि मला ते करायला मिळाल्या, याचाच मला आता खूप आनंद होतोय. त्यामुळे जेवढं माझ्या हातून होणं शक्य होतं तेवढं झालंय.
पण पण अजूनही व्यावसायिक सांगता येत नाही. व्यावसायिक रंगभूमीवरची एखादी नाटकातल्या असं कुठलं काय पण ते काय कधी मी मोह केले की मी दोन दोन केले तुम्ही, व्यावसायिक बरोबर. नाटकं केली. ज्याचा त्याचा प्रश्न म्हणून नाही, अभिराम भडकमकरचं नाटक होतं हम्म. आणि राहिले दूरगर माझे नावाचं, जिस लाहोर नाही देखा वो जन्म्याही नाही, असं जे सरहदींचं नाटक आहे, हम्म. त्याच्या शफाअत खाननी केलेलं जे रूपांतर होतं त्याच्यातही काम केलं नाही असं नाही. पण ती सुद्धा मी नाटकं व्यावसायिक याच्यातली सुद्धा अशा प्रकारची निवडली की ज्याचा काहीतरी देणं घेणं आहे या समाजाशी, या माणसाच्या एकूण जगण्याशी, असं अशी नाटकच मी केली आणि त्यातच मला खूप आनंद मिळाला. खर तर तुम्ही व्यवसायाने डॉक्टर असल्यामुळं त्याच्या काय मर्यादा आल्या, म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर अधिक काम करण्याकडे काय? नाही, त्याच्यामुळे आल्या थोड्या. हा. कसं झालं, मी त्यावेळी वैद्यकीय अधिकारी होतो कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये. ते मला तसं खूप कोऑपरेट करायचे, पण शेवटी त्याला एक मर्यादा असते. ते म्हणतात की नाही, आता डॉक्टर आता नाही, तुम्ही ते काही फार करू नका, नोकरीकडे लक्ष द्या जरा. तर त्यामुळे ते बऱ्याच गोष्टी राहून गेल्या त्यावेळी. नंतर मी त्या केल्या पूर्ण नाही असं नाही, पण थोडस मला त्यासाठी त्या माझ्या व्यवसायाला मुरड घालून काम करावं लागतं. तुम्ही काही मराठी, म्हणजे हे सगळं तुमचं एकीकडे प्रायोगिक सुरू असताना तुम्ही काही व्यावसायिक सिनेमा केले, म्हणजे मराठी सिनेमे केले, हिंदी दृश्यम सारखा महत्वाचा सिनेमा तुम्ही केला. काय तुम्हाला हे विश्व कसं वाटलं वेगळं, जरा थोडं तुमच्या रुटीन प्रायोगिक रंगभूमीच्या पलीकडचं? खरं तर चांगलं आहे, पण काय होतं समाव मला ते तेवढं माझ्याकडे टेम्परामेंट नाहीये तो अशा प्रकारच्या सिनेमातून काम करण्याचं. आणि विशेषतः असे बरेच मराठी सिनेमे आहेत की जे मी आत्ता म्हणतो की ते मी कशाला कोणास ठाऊक असं का. एका निळूभाऊ पण मला म्हणाले, डॉक्टर फार नको त्या गोष्टीत फार वेळ घालवलाय, तुम्ही तसं काय करू नका. म्हटलं नाही तसं काय, आता माहिती नाही म्हणतं आता काय होईल ते, पण अशा प्रकारे त्याच्याकडे बघणारी काही माणसं मला भेटली, त्यामुळं मी ते करू शकलो. डॉक्टर श्रीराम लागूंशी तुमचा मला वाटतं चांगला संपर्क संवाद होता. चांगला असं नाही म्हणता येणार, तसं थोडासा फॉर्मलच होता. म्हणजे किंग लिअर त्यांनी पाहिलं होतं, त्यांना ते खूप आवडलं होतं. त्यांच्याबरोबर काही 1-2 फिल्म्स पण मी केल्या, पण तो अतिशय कमिटेड आणि अतिशय काय म्हणू त्याला, असा ताकदीचा नट होता, ज्याच्याकडून शिकण्यासारखी खूप गोष्टी होत्या. त्यामुळे पण एकूण सगळा आतापर्यंतचा तुमचा प्रवास, म्हणजे प्रायोगिक रंगभूमीवरचा असेल, व्यावसायिक काही सिनेमांच्यातला असेल, या सगळ्यात मला वाटतं राज्य नाट्य स्पर्धा हा एक महत्वाची गोष्ट होती की ज्यासाठी तुम्ही सतत कार्यमग्न राहिलात, म्हणजे त्या निमित्तानं. तर हे किती महत्वाचे आहे राज्य नाट्य स्पर्धा आजच्या काळात ह्याच्या रंगभूमीसाठी? पूर्वी म्हणजे ज्या काळात अन्य काही माध्यमं नव्हती, अन्य मंच नव्हते, त्या काळात राज्य नाट्य स्पर्धेनं खूप महत्वाची भूमिका बजावलेली होती सगळं, पण आज ती तितकी महत्वाची राहिले आहे अजूनही. तिला महत्व आहे. ते 2 कारणांसाठी. एक तर ही जी काही त्यातून काम करणारी मंडळी आहे, त्यांना केवळ बक्षीसच मिळवायचे असतात असं नाही, तर त्यांना काहीतरी म्हणायचं असतं, आणि ते म्हणण्यासाठी त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म यातून मिळतो, आणि ती भूमिका ही स्पर्धा पार पाडत आलेली आहे. आणि कदाचित
मला या शासनाचे त्यासाठी खूप आभार मानले पाहिजेत की त्यांनी ते इतक्या यांनी सगळं सुरू ठेवले. पण त्याचा उपयोग होतो नाही असं नाही. पण काय होतं की केवळ बक्षिसांच्या मागे लागणे हाही एक त्याचा भाग हळूहळू डेव्हलप व्हायला लागतो. त्यामुळं तसं जर झालं तर त्याच्या मूळ उद्देशाला थोडासा धक्का पोचतो. तर तसं न होता एक अतिशय निखळ पद्धतीनं त्या स्पर्धेकडे करणाऱ्यांनी आणि पाहणाऱ्यांनी बघावं असं मला वाटतं. अजूनही आम्ही केली नाटकं, नाहीच नाही, त्याचा दृष्टिकोनही तोच होता की सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म तिथे मिळतो आणि करता येतं नाटक, का आपल्याला जे आवडतं भावतंय ते मांडता येतं. तर त्या दृष्टीने तो त्या स्पर्धेचा खूप चांगला उपयोग होतो. मात्र तुम्ही इतकी खूप महत्वाची नाटकं केली, खूप महत्वाच्या भूमिका केल्या, तर हा एक उत्तम नेता होण्यासाठीचा रियाज काय असतो ते जरा सांगा. म्हणजे नव्या लोकांना खूप असं त्या संदर्भात खूप सहज काही गोष्टी खूप सहज वाटतात. हा, पण ते काय असतो हा रियाज चांगला अभिनेता होण्यासाठीचा? कसं आहे की अभिनय हा काय उपयुक्त नसतो असं मला वाटतं. की किंवा तो शिकवता येतो असं पण नाही की शिबिरं घेऊन किंवा हे करून काही पूर्वी शांताराम वगैरे म्हणजे ते करून दाखवायचे आणि तसंच नटानं करायचं असं ते करण्यामुळे सगळे एकसारखंच असायचं. पण ते सुद्धा कसं असतं की त्या तुमच्या वैयक्तिक सेन्सिबिलिटीवर खूप अवलंबून आहे की कसं तुम्ही रिॲक्ट होता. नट कसा रिॲक्ट होतो तसेच प्रेक्षक होणार ना. आणि दुसरं म्हणजे त्याच्या ज्या इतर गोष्टी आहेत, म्हणजे आवाजावर काम करणे किंवा चांगल्या लोकांच्या बरोबर काम करणे, यांनी देखील खूप फरक पडत जातो. की सुरुवातीला जसं कुठल्याही शैक्षणिक याच्यामध्ये सुरुवातीला आपण जेवढे तयार नसतो, पण अनुभवाने आणि इतर गोष्टींमुळे आपण हळूहळू तयार होत जातो. आजकाल मुलांच्याकडे तेवढा वेळच नसतो की त्यामुळे एकांकिका स्पर्धांचं पेव फुटलेलं आहे सगळीकडे की ते तर थोडे 15 दिवसापुरतं त्याच्याकडे बघतात, नंतर विसरून जातात. तर त्यांचाही काही इलाज नाही आहे. कारण हे आता स्पर्धेचं युग असल्या कारणानं ते फार त्याच्यामध्ये अडकून पण पडू शकत नाहीत, किंवा मग तो व्यवसाय म्हणून स्वीकारायचा असे काही पर्याय त्यांना मग दिसायला लागतात. पण ते आहे तेवढं महत्वाचं आहे. पण मुळात काही तुमच्या अंगात असणं हे फार आवश्यक आहे. कारण कसं होतंय, नाहीतर आता आम्ही नवीन लोकांची नाटकं बघतो, तर ते त्यात एखादाच मुलगा असा आम्हाला दिसतो की त्याला आपण म्हणतो की ह्याच्यात काहीतरी स्पार्क आहे. तो स्पार्क पाहिजे. तो स्पार्क नसेल तर तुम्ही काहीही करणं अवघड आहे असं मला वाटतं. मग इतर तांत्रिक बाबतीत इंटरेस्ट घेणं वगैरे असं करावं. तर मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला एक प्रश्न विचारायचा, तो असा की कलावंत आणि प्रेक्षक या नात्याकडे कसं बघता तुम्ही? मगाशी मी म्हटलं तसं कला ही जीवनाला अपरिहार्यच आहे. काय आहे, शेवटी माणूस हा आपल्या एका विशिष्ट जगामध्ये वावरत असतो. आपल्या भोवती काही भिंती उभ्या केलेल्या असतात त्याने, मग वेगवेगळ्या कौटुंबिक, नंतर जबाबदाऱ्या आणि इतर
जॉबची काही ही बंधनं, अशा पद्धतीनं तो त्याच्यात अडकलेला असतो आणि त्यामुळे त्याच्या मनात अनेक गोष्टी सांगायच्या बोलायच्या राहून जात असतात आणि ते जेव्हा बाहेर येतं तेव्हा खऱ्या अर्थाने ते चांगलं नाटक किंवा कला असू शकते. असा कलाकार आणि प्रेक्षकांचा संबंध आहे. एका माणसापासून ते अनेक लोकांपर्यंत सगळ्या समाजापर्यंत पोहोचण्याचं हे अतिशय सुंदर असं माध्यम आहे आणि त्यामुळं त्याचा आग्रह हा धरलाच पाहिजे. हा, कारण शेवटी सिनेमा किंवा व्यावसायिक नाटकं ही ते नाही करू शकत. त्यांना ती त्यांची व्यावसायिक बंधनं सगळी पाळूनच काम करावं लागतं. तसं हे यांना त्याची गरज असतेच असं नाही. फक्त त्यांना लोकाश्रयाची अतिशय आवश्यकता असते आणि तो जर मिळाला तर फारच आनंदाची गोष्ट आहे ती. आता शेवटचा प्रश्न, तुम्ही तुमचं आयुष्य आणि नाटक याच्याकडं कसं बघता? म्हणजे नाटकानं तुम्हाला काय दिलं किंवा नाटक तुमच्यातनं वजा केलं तर काय उरतं? कसं बघता तुम्ही या व्यक्तिगत गोष्टींच्याकडं? एकतर मगाशी मी म्हणालो तसं मला एक 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 प्रकारचा आयुष्याविषयीचा दृष्टिकोन मिळाला यातून सगळ्यातून आणि तो माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता. पण मग इतर काही गोष्टींमध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइजेस करून जसं जगावं लागतं तशाच पद्धतीने इथे सुद्धा करावं लागतंच कुठल्याही नाटाला. कारण शेवटी काय की मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे तो स्वतःला तुकड्या तुकड्यांनी विकावं लागतंच. मग तो नट असू दे नाहीतर आणि डॉक्टर असू दे नाहीतर आणि कोणीतरी असू दे. तर त्यामुळे तसं ते अवघडही आहे आणि पण करण्याची जर दुर्दम्य इच्छा असेल तर ते अतिशय करून पाहण्यासारखं आहे. माझ्या आयुष्यातनं नाटक वजा केलं तर काही उरतच नाही असं मी म्हणेन की एक अतिशय महत्वाचं घडलं माझ्या हातून असं वाटते आणि समाधानी आहे मी त्याबाबतीत. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही इथं आलात, एका नव्या नाटकाच्या निमित्तानं तुमच्या या नाटकाच्या प्रवासाबद्दल बोललात, महाराष्ट्र दिनमानची, त्याबद्दल मनपूर्वक आभार. यास मी पण आभारी आहे.